व्हिडिओ कॉल उचल बोला नाही इथं करायला इथं हो हां हो वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं नमो वन्दे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा हॅलो साक्षात शूटिंग करायचं होतं पुण्या शूटिंग करायचं होतं पुण्या नाही नाही
जातक हरि गुण गाओ जात पुराण परम प्रेम राजा राम 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 सीता राम राम महारुद्र बजरंगबली हनुमान महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबार महाराज की जय।
श्रीमद भागवत कथेचा आज दुसरा दिवस. काल कथेचा पहिला दिवस. कालही थोडा उशीर झाला, आजही लाईटमुळे उशीर झाला. त्याला इच्छा त्याची. काल श्रीमद भागवत कथेमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला नाही, पण राजा परीक्षिती शुकाचार्यांची भेट झाली. शुकाचार्यांना प्रश्न केला होता की हे राजन, हे देवा, हे भगवंता, मी मरणाच्या दाढत आहे. माझं मरण कसं टळेल? मी काय करू शकू? शुकाचार्य सांगायला लागले. आणि कालच्या कथेमध्ये शुकाचार्य कथा वर्णन करतात. त्यानंतर राजा परीक्षिती महाभारताचा विषय आला. अभिमन्यू सुद्धा, ज्याचे सर्व नातेवाईक असून सुद्धा तो मरण टाळू शकला नाही. शुकाचार्य आपल्या शिष्याला म्हणा, राजा परीक्षितीला सांगतात, राजन भिवू नकोस, भगवंताचं चिंतन कर. त्यानंतर धुंदुकारीचा उद्धार झाला. तो आपल्या भावासोबत, आपल्या आईसोबत, आपल्या पित्यासोबत गैरवर्तन झाल्यावर, पिशाची योनीला गेल्यावर भगवंताची प्राप्ती झाली. ते ह्याच आपल्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथेमध्ये भगवंताच्या नामस्मरणानं धुंदुकारीचा सुद्धा उद्धार झाला. काय त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद! नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. भगवंताचं चिंतन केल्यानंतर काय होतं म्हणून विचारण्यापेक्षा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. एक माझ्या प्रभूच्या नामातली ताकद एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे. काय त्या नामात ताकद? नाम 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 म्हणजे भगवंताचं चिंतन करणे, भगवंताचं नाव घेणे. काय ह्याच्यात ताकद? एवढी मोठी ताकद महाराज. त्या नामानं कितीतरी उदाहरणं देता येतात. माझ्या तुकोबरायाचा गाथा 14 दिवस पाण्यात राहिला, जैशा तारील्या लाया. 14 दिवस राहिल्यानंतर सुद्धा माझी काय इंद्रायणी माय 14 दिवसानंतर तुकोबरायाच्या हातात कोरडा गाथा देते. महाभारतातला दृष्टांत आहे, रामायणामधला दृष्टांत आहे. नामे तरती तरता, नामानं काय करू शकत नाही. काय नामातली ताकद! म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. एवढी मोठी ताकद आहे. वेळ कमी आहे. काल मला तुम्ही इंटिमेशन दिलेलं आहे, मला कल्पना दिलेली आहेत. गावात पित्र आहेत, देवीदास पाटील त्याच्यामुळे दूर आहेत. काल आहेत म्हणलं की आज नाहीत का? आता तुमचे पित्र नाहीत, पण पित्र इथंच बसून आहे. म्हणून करेक्ट वेळेवर सुरू करा म्हणलो आम्ही. 12 ते 4 कथा होईल. उद्यालाही 4 कथा संपेल. आता मी फक्त महत्वाचं सांगून आज मोकळं होतं. दादा म्हणले लाईट नाही. मी म्हणलं तुमची काय इज्जत चालली? जाणाऱ्याची जाईल, गाववाल्याची आमची काय जाईल. हो, मग इन्व्हर्टर मी फोन केला होता एकानं, म्हणले आता इन्व्हर्टर आणायला जायचं आहे. मी म्हणलं ताण लागल्यावर विहीर खोदायचं का? असं नाही, काय करा, एक इन्व्हर्टर जनरेटर ते काय लागते हे मला याची काय अक्कल नाही, पण जे लागते ते आणून ठेवा. एखाद्या वेळी कीर्तनातही लाईट जाऊ शकतो. आणि हाय अलर्ट आहे मोबाईलवर, तुम्हाला कळलं की वारा सुटणार आहे, वादळ सुटणार आहे, हवामान खात्याचा अंदाज आहे.
त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात आणि कार्यक्रम वेळेवर सुरू होतात लाईट राहिलं म्हणजे. ठीक आहे, जशी भगवंताची इच्छा. नामानं सगळेजण तरतात. काय नाव घ्यायचं? मुखानं भगवंताचं चिंतन करायचंय. बॉडीत शरीराचं वैभव आहे. ब्रह्मानंदी वाजवी टाळी. हातानं टाळी वाजवायचंय. डोळ्यानं त्या भगवंताला डोळे भरवून बघायचंय. मुखानं भगवंताचं चिंतन करायचंय. हरी बोला नाही तरी बोला. बोलायचंय हरी हरी तुम्ही मनारे सगळं. काय होईल त्याच्यानं? तेने माया जाळ तुटतील. खरंच एवढी नामात ताकद हो. वाल्या जाणून बुजून केलेलं पाप, न कळत झालेलं पाप, अनायानं घडलेलं पाप, चालता चालता घडलेलं पाप, ह्याची निवृत्ती होते. कसं होते? काय झालं नामानं? खूप जणांचा उद्धार झाला. मला नामात एवढी ताकद आहे. किती ताकद आहे थोडक्यात सांगतो. वेळ कमी आहे, त्याच्यानं तुम्हाला थोड्या वेळामध्ये लवकर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. कितीतरी उदाहरण आहेत दादा. तुम्ही आता अभंगामध्ये ह्याच्यातच 2 उदाहरणं सापडतात, 2 दृष्टांत सापडतात. पण मी माझ्या मनात 3रा दृष्टांत सांगतो. नामात एवढी ताकद आहे. तुम्ही, मला वाटतं हे आपला सत्ता 21 वर्ष झाले असतील. हा 21, 22, 23, 24 वर्ष. 24 गुणिले 8, 27 गुणिले 8. एवढे महाराज या ठिकाणी येऊन गेले. एवढे साधू संत मंडळी येऊन गेले. काही भागवतकार येऊन गेले. काही प्रवचनकार येऊन गेले. सगळे या गावात येऊन गेले. सगळ्यांना पावन झालेली ही पवित्र भूमी श्री क्षेत्र हास्यामध्ये. बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला, महाराज भागवत कालचं पहिला दिवस, एवढं हे लाईव्ह चालू आहे ना, मला रिप्लाय आले त्यांचे. पहिला दिवस, एवढे लोक कसे, एवढं आनंदमय वातावरण कसं? त्याचं पहिलं कारण जर असेल तर माझ्या मारुतीरायाच्या दरबारामध्ये 24-27 वर्षापासून चालत आलेलं या अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन. या ठिकाणी मोठे मोठे महात्मे येऊन गेले. लहान आले, मोठे आले. ज्याच्या त्याच्या विद्वत्तीनं जे जे मंडळी या ठिकाणी आली, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हे ग्राउंड, ही जागा. या ठिकाणी दादा उदबत्ती बंद करतात. झाली का? संपली का? बाहेर आहे उदबत्ती बाजूला. या ठिकाणी
साधू संत मंडळी येऊन गेलेली ही जागा आहे, म्हणून ही जागा पवित्र आहे. या ठिकाणी बसणारा कसाही साधा माणूस, वेडा माणूस जरी बसला तरी तो श्रीमद भागवत कथेचं उच्चारण करू शकतो. त्या ठिकाणी कीर्तन होतं. कसाही महाराज आला, राजीबा कसाही महाराज आला तरी त्याचं कीर्तन त्या ठिकाणी सुंदर होऊ शकते. तुमच्यासारखा श्रोता या ठिकाणी जरी बसला तरी तो एकाग्र चित्ताने ऐकण्याचं त्याचं ध्यान होतंय. ह्याचं एकमेव कारण ह्या जागेचं वैभव आहे. मग नामात ताकद किती आहे. तुम्ही तर 24-25 वर्षापासून हे अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन चालू आहे. 27 वर्ष झाले. 27 वर्ष, 27 गुणिले 8 करत बसा गणित. एवढे येऊन गेले. नामातली ताकद दादा कोणती सांगू. नामातली सांगू की माझं नगदी सांगू. माझं नगदी सांगायचं म्हणजे जोक आहे, मला जोक आवडणार, पण उगाच थोडक्यात सांगतो. सरपंच साहेब, 38 वर्षाखाली माझं एकदा लग्न झालं. लग्नामध्ये एकदाच माझ्या बायकोचं नाव घेतलं मी त्या भाऊल्यावर, गंगा. 60 वर्ष सुरू झाले, अजून मला सोडली नाही म्हणालो. नामातली ताकद सांगालो. एकदा नाव घेतलं, 60 वर्ष झालं, अजून मला सोडली नाही. 27 वर्ष झाले माझ्या या प्रभूच्या, माझ्या मारुतीरायाच्या दरबारात सप्ताह आहे. अखंड भगवंताचं 27 वर्षापासून चिंतन तुम्ही करता, त्यानं तुम्हाला कसा सोडील म्हणालो. एकदा नाव घेतलं तर सोडायला तयार नाही, आणि 27 वर्ष त्याचं चिंतन केल्यावर तुम्हाला कसं सोडत. म्हणून तुम्हाला नतमस्तक तुमच्या पायावर माझं डोकं आहे. लक्षात घ्या, तुम्ही आनंदानं भगवंताचं भजन करता, चिंतन करता, भगवंताचं परमार्थ करता, हे एवढं मोठं खर्च करता, तो नाही सोडणार तुम्हाला. याचं कारण आहे सहज. अहो, चांगलं परमार्थ केल्यावर तर चांगलंच होतं, चांगलंच होतं. पण तुष्टानं सुद्धा परमार्थ जरी केला त्याचा सुद्धा वाया गेला नाही दादा. कितीतरी उदाहरण आहेत. मारुतीरायाच्या दरबारात कथा चालू आहे, श्रीमद भागवत कथा आहे, मारुतीरायाच्या दरबारात आहे. काय झालं नामानं, कोण तरलं, काय झालं नामानं. महाराज, रामायणामधला इतिहास आहे. युद्धाला सुरुवात होणार आहे. एकीकडं जंगलामध्ये रामचंद्र प्रभू आहेत, लक्ष्मणराय, माझी सीताई साहेब आहे, आणि सगळी सेना वानर सेना आहे. त्याच्या सोबत माझा मारुतीराय, माझा मारुतीराय आणि सगळी वानर सेना. पलीकडे जायचं आहे, समुद्र आहे, समुद्र पार करायचा आहे. कोणता समुद्र आहे. संसाराचा समुद्र आहे, पार करायचा आहे. जीवन जगायचं आहे. जीवन म्हणजे काय. जीवन जगण्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. जीवन हे नदीचे आपल्या गोदामाचे 2 तीर आहेत, 2 काठ आहेत. पलीकडचा हुस्सा, अलीकडचा हस्सा, हे 2 तीर आहेत, 2 काठ आहेत गंगेचे. आणि जे मधून पाणी वाहतं ते अंतर जो काढतो ते जीवन आहे. तर ह्या काठाहून आपल्याला पलीकडच्या काठाला जायचं आहे. पलीकडच्या काठाला काय, माझा भगवंत, माझा प्रभू त्या ठिकाणी उभा आहे. मला प्रभूला भेटायला जायचं आहे. असं ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला समुद्र पार करायचा आहे. सीताई साहेबाकडे जायचं आहे. सीताई साहेबाचा शोध लावला हनुमंतरायाने. आणि महाराज बैठक झाली, कसं जायचं. एवढा मोठा समुद्र. वानरानं सांगितलं मला, काय बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धीनं तेज असलेला माझा मारुतीराया. सांगितलं काय अवघड आहे. सगळ्या वानर सेनेला सांगितलं, महाराज अरे दगड टाका, दगड तरतील. ह्या नामात एवढी ताकद आहे. कसे दगड टाका. एवढाले दगड घ्यायचे, त्याच्यावर राम लिहायचं, पाण्यात सोडायचं, दगड करायला लागले. बघता बघता ही गोष्ट लंकेमध्ये कळाली. रावण परेशान झाला. सगळ्या तिकडच्या सैन्याला कळाली.
तिकडचं सैन्य सगळं राक्षस. त्या राक्षसालाही कळाली आणि त्यांचं मनोबल खचायला लागलं. काय खचायला लागलं? त्या अगोदर त्या लंकेचा शोध लावण्यासाठी मारुतीराया गेले. ज्या लंकेचा शोध लावायला मारुतीराया गेले, पिवळी जरच लंका असलेली. कशी पिवळी? सोन्याची लंका. 7 कोटी घर त्या सोन्याचे, म्हणजे 7 कोटी घर सोन्याचे, काही चांदीचे, काही त्या धातूचे, अशी असलेली लंका. माझा हाच हास्याचा मारुतीराया गेला. तेवढी पिवळी असलेली जनता लंका काळी भोर करून आला. सगळी लंकाच पेटून दिलं त्यानं. आणि तो परत आला. दुसरा एक वाघ गेला. हा नुसतं काळ करून आला नाही, ते पिवळी जरत लंकेला. येता येता एक अभंग आहे ना दादा, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. नुसता गेला नाही, लंका जाळला नव्हे, रावणाची दाढी मिशी जळून आला. दुसरा एक वानर गेला. त्यानं आसन, पहिल्याच्या काळात राजे महाराजांचं आसन असं 32 फूट राहायचं म्हण दादा. त्या 32 फूट होतं तर यानं 36 फूट आसन तयार केलं. त्या वानराचं नाव अंगद. कसं आसन तयार केला तो? स्वतःचीच शेपटी लांबवलं महाराज आणि स्वतःची शेपटी गुंडाळत गुंडाळत त्या रावणापेक्षा उंच झाला. त्यावेळेला सगळं सैन्य बघलं. त्या रावणाचं सैन्य, सगळे राक्षस म्हणले आता काही खरं नाही. 2 जण आले. पिवळं होतं तर काळं केलं, मालकाची दाढी जाळून टाकली. आता काय वाचायची बोलाय? 2 आले तर एवढे हाल आहे. एवढं सैन्य तिथं आणखी मागे, एवढे वानेर मागे, तेवढे वानेर मध्ये आल्यावर कसं होईल? काय होईल म्हणजे? मनोबल खचलेलं रावणाला कळालं की ज्यावेळेला सैन्य घाबरलं त्यावेळेला रावणाला कळालं. रावणानं विचार केला की आपलं सैन्य घाबरलंय, आता काय करावं? तातडीची बैठक घेतली महाराज. सगळ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि विचारलं. म्हणलं तुम्ही घाबरले? घाबरलो नाही आम्ही, पण थोडस शंका येते, थोडस मनाला दुःख असं वाटतं. राजा, काय दुःख वाटतं? काही नाही म्हणले. 2च आले तर असली कड लावून गेले. त्यामध्ये एक हास्याचा मारुतीराया होता आणि त्याचाच भाऊ अंगद होता दुसरा. 2 वानरानं हे हाल केले, आता आमची काय हाल होणार? म्हणले झालं काय? काय सांगावं म्हणले. समुद्र पार करत येत आहेत, समुद्राच्या काठी आले, त्या राम नामानं दगड तर आले, हे यांना माहित झालं. अरे हे माहित, रामाच्याच नावानं दगड तरतात असं तुम्हाला वाटतं? माझ्यात सुद्धा किती सामर्थ्य आहे तुम्हाला काय सांगू. तुम्ही रावण नावानं सुद्धा दगड तरतात म्हणले. कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे महाराज? चला म्हणले तुम्हाला दाखवतो. सगळ्या राक्षसाला घेऊन समुद्राच्या काठी आला. हे वानर एवढाले जसे लागतील तसे इंजिनियर, नळ नीळ जामोद हे इंजिनियर होते त्या काळातले. असा दगड ठेवा, तसा दगड, इंजिनियर, नळ. त्यानं सांगायचा, आर्किटेक्ट आजचा प्लॅन दिला त्यानं, असं बांधा. मग तशा पद्धतीनं दगड, एवढाले दगड असं पुलाची बांधकाम चालू आहे. दगड टाकायला लागलेत. म्हणले अरे एवढाले दगड काय? चला म्हणले समुद्राच्या किनारी गेले. सगळी वानर सेना आहे, सगळे राक्षस आहेत महाराज. पाहायचा आमच्या राजाचा पराक्रम. एवढा दगड घेतला, त्याच्यावर लिहिलं रावण आणि जवळ घेतला, लिहिलं रावण. वाचलात तुम्ही? हो. सोडलं महाराज समुद्रात. पाटील साहेब, तरी पाटील दगड करायला लागला. ते कोणाच्या नावानं? रावण लिहिले ना. आता आपल्या लहानपणी म्हणत होते ते आहे ना, ते माकडाला दारू पाजवलं की जास्त उड्या मारते म्हण, असं म्हणत होते दादा. तर ते आता राक्षस ते दगड तरल्याबरोबर ते राक्षस जय जयकार करायला लागले. रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. नाचायला लागले महाराज. घरी आले.
सगळ्या लंकेनं बातमी गेली की रामाच्याच नावानं दगड करतात असं नाही, आपल्या राजाच्या नावाने दगड करतात. रावण लिहिलं दगड सोडला तरला तो. पण काही जरी असलं पाटील साहेब, किती आपल्या डोळ्यावर झापडी आली तर आपलं रेकॉर्ड, आपलं कॅरेक्टर, आपलं वजन, आपलं सगळं गुण आपल्या बायकाला माहित राहत. आपण कसेही पैसे कमवा, आपण कितीही काम करा, आपण कसे आहोत हे ओरिजिनल जास्ताच्या बायकोला माहित राहत. मज तर माझ्या बायकोला माहित. दाजी तुमच्या बायकोला माहित आहे की नाही? आमच्या बहिणीला माहित नाही मला. हा, घरी गेला हा रावण. रात्रीला जेवण झालं महाराज, आणि जेवण झाल्यानंतर तो शयन कक्षामध्ये, झोपण्याच्या कक्षामध्ये राजा आराम करायला गेला. त्यावेळेला पतिव्रता असलेली मंदोदरी रावणाच्या त्या हॉलमध्ये गेली आणि बोलायला लागलं. म्हणले, धनी मालक, मला तुम्हाला थोडं विचारायचं आहे, मला बोलायचं आहे. बोला. काय बोलणार आहे? बोला. काय नाही म्हणले, माझ्या कानावर एक गोष्ट आली. काय? आज तुम्ही समुद्राच्या किनारी गेलतात. हो. असं माझ्या कानावर आलंय. खरं मला माहित नाही, कारण ती पतिव्रता होती. पतिव्रता पतिव्रता म्हणजे काय असं वाटेल तुम्हाला? पतिव्रतेचं लक्षण काय? पतिव्रत, पतीच्या मनाच्या विरुद्ध एकही गोष्ट, एकही मनाच्या विरुद्ध करू नये, त्याचं नाव पतिव्रता. नवऱ्यानं सांगावं हे करा, नवऱ्यानं सांगावं ते करा, तेच बायकोनं करावं. चांगली गोष्ट असेल तर बायकोने नक्की सांगावं. सगळ्याच गोष्टी नवऱ्याच्या मनासारख्या असाव्यात असं काही नाही, पण बायकोच्याही काही चांगल्या गोष्टी असतील तर नवऱ्याने ऐकावं. त्याला पतिव्रता म्हणतात. नाहीतर साधारण गोष्ट हे असेल, नवऱ्यानं बायकोला सांगावं, तिनं वेगळंच करावं, पुन्हा सांगावं, पुन्हा वेगळंच करावं, या असल्या गोष्टी म्हणजे संसाराचं योग्य लक्षण नाही. ठीक आहे, मंदोदरी बोलायला लागली, धनी आज जे तुम्ही समुद्रात दगड टाकला हे खरं आहे? म्हणले, हो. काही हरकत नाही, आनंद वाटला मला. पण धनी मला तुम्ही खरं सांगा, मला माहित आहे एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे का? आहे? रावण गप्प झाला. मला त्याला माहित आहे आपल्या बायकोला आपलं माहित आहे. मग कशावरून म्हणतेस तू? मला माहित आहे, पण तुमच्यात तेवढं सामर्थ्य आहे का? नाही. मग नाही तर दगड कसा तरला हे मला सांगा. तुला माहित आहे ना करला नाही ते, मग आता गप्प बस की. माझं सामर्थ्य तुला माहित आहे, मग गप्प बस ना. तिनं म्हणले, नाही सांगा. गप्प बस, भिंतीला कान राहते, चुपच. असं बोलायला लागला रावण. एवढा नाही सांगावं लागेल. बस सांगतो, जवळ बस. आणि रावण आपल्या पत्नीला सांगायला लागला, म्हणलाय, बघ तिकडं रामाचं सैन्य, राम लिहून टाकायला दगड करायला लागले. आपल्या सैन्याला माहित आलं, आपल्या सैन्याचं मनोबल खचायला लागले, सैन्य आपलं घाबरले. मग आयडिया उठलाय, बुद्धी सुचली मला. आणि काय करायला मग काय नाही म्हणलं, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आणि मी अशी कल्पना असली, काय राम नामानच दगड करला. म्हणलं कसं? काही नाही, मी त्या समुद्राच्या किनारी गेलो, दगड घेतला, रावण लिहिलं आणि सगळे सैन्य पाहत होतं. दगडाला जवळ घेतलो आणि मी त्याला सांगितलंय, जर तू पाण्यात बुडालास तर तुला रामाची शपथ, रामाची शपथ घातल्यामुळं जड जीव सुद्धा, जड जीव म्हणा, जड दगडाला कळायला लागलंय की नामात एवढी ताकद आहे. राम नामाचं नाव सांगितलंय, मला शपथ घातलंय, मी नाही बोलणार, हे मी केलंय. असं ज्या वेळेला तिला कळालं, त्यावेळेला ती म्हणायला लागली, मग तुमचा बहादरपणा कशाला दाखवता? ही राम नामातली, ह्या भगवंताच्या नामातली ताकद आहे. म्हणून माय
लक्षात घ्या, भगवंताचं चिंतन करायला लागलं. आज एवढा सुंदर 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 कार्यक्रम होतो आहे. तुम्ही सर्वजण कोण्या ना कोण्या पद्धतीनं भगवंताच्या चिंतनामध्ये येण्याचा योग येतो आहे. कोण्या तरी निमित्तानं भगवंताचं कोणी ऐकत असाल, कोणी काम करत असाल, कोणी सेवा करत असाल, हे माझा भगवान तुमच्याकडून कधीही ठेवून घेत नाही, लक्षात घ्या. मग राजा परीक्षिती ध्यानस्थ बसलेला आहे. एक दिवस कालचा झाला महाराज, एक गाठ फुटलेली आहे कालच्या अध्यायामध्ये. तो वेळूच्या बांबूमध्ये बसलेला होता, कथा ऐकली. कोण? धुंदुककारी. एक गाठ फुटलेली आहे. धुंदुकारीचा उद्धार कसा झाला शुक मुनी सांगत आहेत. म्हणले राजा आहे, मी तुला आज एक कथा सांगणार. काय कथा सांगेल महाराज? दुसरा दिवस आहे. शुक मुनी असं वर बसलेले आहे आणि राजा परीक्षिती खाली बसलेला आहे. उत्पात नावाचा राजा, उत्पात नावाचा राजा सांगितलं त्याला दोन बायका. उत्पात नावाच्या राजाला दोन बायका, एक सुरुची आहे आणि एक सुनीता आहे. सुनीता नाही, सुनीता म्हणजे सुनीता. एकीचं सुनीता आहे, एकीचं नाव सुरुची आहे. दोन पत्नी आहेत, दोघीला एक एक मुलगा आहे. जी सुरुची आहे ती आवडती आहे असं म्हणतात. आमच्या लहानपणी आमच्या अशा जुन्या मावश्या माया आहेत नाही आजच्या, ते गोष्टी सांगा. रडायला लागलं असं लेकरू, थांब तुला मी एक गोष्ट सांगतो. मग सांगायची. ते एक राजा होता, त्याला दोन बायका होत्या. एक आवडीची होती, एक निवडीची होती. याला आवड काय कळणार, निवड काय कळणार असले लेकराला. पण ती गोष्टी ऐकायची एक पद्धत होती. ती म्हाताऱ्या आज्या गोष्टी सांगायची. काळ बदलला, काळानुसार कालाय तस्माय ना म्हणा. काळ बदलला. आता जर लेकरू रडायला लागला तर आता दुसरा विलाजच नाही महाराज. रडतोच तो, घे मोबाईल. त्याला लावून दिलं की ते लेकरू सुद्धा थांबायला पाटील साहेब. लहान लेकरू जे जन्मलेलं आहे, कळताय ना आनंदराव पटेल, ते लेकरू सुद्धा मोबाईल लावून ते गप्प बसाले. काळाचा बदल आहे, विलाज नाही महाराज. आवडीची बायको सुरुची आहे. सुनीता ही पहिली पत्नी. सुरुची नावाच्या पत्नीला उत्तम नावाचा मुलगा आहे. सुनीताला ध्रुव आहे. बघता बघता दोन्ही लहानाचे मोठे झाले, 5 वर्षाचे झाले. हा ध्रुव आवडीची बायको नाही ना, सुनीताचा मुलगा. बाहेर खेळायला जायचं, सोबतच्या सगळ्या मित्राला सांगायचं. सगळ्यांना माहित आहे राजाचा मुलगा आहे. पण ते लहान त्याचे मित्र म्हणायचे, तुझे बाबा आसनावर ज्या वेळेला बसतात त्यावेळेला तू जवळ का जात नाहीस? त्या ध्रुवाला कळायचं नाही. नाही मी जातो, उगं म्हणायचा जातो. नाही, तुझ्या भावाला उत्तम ज्याचं नाव आहे त्याला घेऊन तर राजा फिरायला जातो. गाडी घेऊन कारेगाव फाट्याला जातो, इकडं तिकडं घेऊन फिरतो. आसनावर घेऊन बसवतो, मांडीवर घेऊन बसवतो, खांद्यावर घेऊन फिरतो. तसं तुला आम्ही कधी पाहिलं नाही. त्यावेळेला ध्रुव म्हणायला लागला, काही माहित नाही, मला काही कळालं नाही. थोडा मोठा व्हायला लागला. 5 वर्षाचा ध्रुव बाळ, आसन उंच आहे असं, त्या आसनाकडं हळू 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 पावलं टाकत आपल्या वडिलांकडे जातो आहे. उत्पात नावाचा राजा आसनावर विराजमान आहे, बसलेला आहे. उत्तम नावाचा मुलगा नाही, खाली असेल. पण ध्रुव हळू 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 आपल्या वडिलांकडे जातो आहे. राजाला आनंद झाला, कारण बापाला दोन्ही मुलं सारखी. बायका जरी 2 असल्या तरी मुलं तर त्याचेच आहेत. जवळ गेला आणि उत्पात नावाच्या राजाने त्याला मांडीवर घेतलं व हा जाऊन अंगावर खेळत असताना बापाच्या मांडीवर बसला. त्यावेळेला सुरुची नावाची पत्नीनं दुरून पाहिलं आणि ती लगबग आली
आणि ध्रुवाला धरलं महाराज आणि ओढलं त्याला ओढलं. शास्त्र तर असं सांगतंय नुसतं ओढलंच नाही तर त्याला ढकलून दिलं. 32 फुटाचं आसन आहे, 14 पायऱ्याचा स्टेप दिलेला आहे आणि त्या 14 पायऱ्यावरून ध्रुव बाळ खसत पडत 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 तो खाली आलेला आहे. थांबला, कुठं खरचटलेला आहे आणि शेवटच्या पायरीवर आल्यावर लहान 5 वर्षाचे नाजूक असलेले दात त्याच्या ओठात घुसलेले आहेत. रक्तस्राव होतोय, रक्तबंबाळ झालाय, रक्तानं दात माखलेले आहेत. लहान लेकरं पडल्यावर पाहत ओठ फुटल्यावर लाल झालेले दात. उत्पात राजा एक शब्दही बोलू शकला नाही. बायकोला आवडती होती. हे का केलीस एवढंच बोलला महाराज. तो ध्रुव बाळ उठलेला आहे, पाहिलं वडिलाकडं. वडील काही बोलत नव्हते महाराज. आपल्या आईकडे आला, रडत 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 आईकडे आला. आईनं मला ढकलून दिलंय ग. देवते माय आई आहे, ते संस्कार आहेत, मोठ्याचे मोठेच असतात. मोठ्या मनाचे माणसं मोठेच असतात, मोठे लोक मोठेच असतात. शास्त्र सांगतात. महाराज सांगितलं बेटा, सावत्राईची गोष्ट सांगते. सावत्र ही भाषा उच्चारू नका हे सांगितले, पण तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय. बेटा आईने ढकललंय, काही हरकत नाही, ढकलू दे. ढकललं नाही माय, धक्का लागला असेल. ध्रुव बाळ रडायला लागला, धुसफुसून रडायला लागला. आई, बाबाने मला जवळ घेतलंय. आई, मी लहानपणापासून पाहतो, मी 5 वर्षाचा झालो, असं का झालं गाई? तुला कधी बाबा बोलले नाहीत, कधी मला बोलले नाहीत, कधी मला जवळ घेतले नाहीत, मला कधी माझा मुक्का घेतले नाहीत, कधी मला खांद्यावर घेतले नाहीत. आई सांग, तू पत्नी नाहीस का? प्रश्न आहेत, सांग आई, तू पत्नी नाहीस का? मी बाबाचा मुलगा नाही का? आई, नाही बेटा, असं बोलू नये. मोठ्याचं बाळ आहे, सुसंस्कृतीत आहे. नाही बेटा, असं बोलायचं नाही. जवळ घेतलं, तोंड पुसलं. आई सांग, का मला असं केलं? रडायला लागला. त्यावेळेला विचारायला, नुसतं विचारणं नाही महाराज, एक भजन सुद्धा आहे. माते लागे पुसे माझा पिता कोण, माता लागे पुसे माझा पिता कोण, माते लागे पुसे माझा पिता कोण, माते लागे माझा पिता अससी नंदना राजयाचा, अससी नंदना राजयाचा, माझा पिता कोण, माते लागे माते लागे पुसे माझा पिता कोण. आई सांग, माझा बाप कोण आहे? मी पुत्र नाही का? सांग. रडायला लागला महाराज.
त्यावेळेला आईने जवळ घेतलं, सांगितलं बेटा ती आईच आहे, मी आईच आहे, प्रेम जास्त. मला पुसलं नाही. सांग आई मला मांडीहून का ढकललं? सांगितलं बेटा अरे ज्या वडिलाच्या मांडीवर बसलास ती मांडी कधीतरी जाणार आहे. कशावरून कशावरून जाणार आहे सांग. मी सांगतो. माझे बाबा गेले, माझी माय गेली. सांग मी माझं सांगतो. माझी माय गेली, माझे बाबा गेले, मातृत्व हरवलं, पितृत्व हरवलं. महाराज स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जगात श्रेष्ठ असे असणारे आई वडील महाराज. ज्या दिवशी आई जाईल पाया पडून सांगा वाटत त्या दिवशी फक्त विचारणार जिव्हाळ्याचं नातं. माझे अनुभव आहे ती आई आहे. मग आई सर्वस्व आहे का? पिता सुद्धा सर्वस्व आहे महाराज. बाप सुद्धा सर्वस्व आहे. ज्या दिवशी वडील जातील सगळं आयतं ज्या दिवशी मिळतं, सगळं मिळतो. मोडका बाप, आजारी असलेला बाप, दुःखी असलेला बाप, वृद्ध अवस्थेनं थकलेला बाप जरी दारात असेल लक्षात घ्या तर त्या घराकडे बघायची ताकद कोणाची बहिणा जत्रा पडेल. कसाही बाप ज्या दिवशी बाप जाईल ऐका, ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी काही नाही होणार. काही सोयरे आलेले असते, कोणी समजूत काढतात, कोणी बोलतात अरे जाणं सगळ्याला असं तसं म्हणते. पण ज्या दिवशी होऊन गेलेला पसारा दुसऱ्या दिवशी पाखराला घालून आल्यावर एकटा त्या ओट्यावर बसलेला असेल, 4-2 सोयरे घरी राहतात. त्यावेळेला डोक्यात मुंडी घातल्यावर कळतं की आता काय करू, आता कसं. सगळं आठवतं महाराज. तसं सांग आई. अरे आई सांगायला लागले बेटा हे जाणारा बाप आहे असं माग त्या माझ्या भगवंताला. कुठे भगवंत असं माग. जीवाचा उद्धार करून घे. कोण करता येईल? जगाचा जगतपिता माझा मायबाप श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंत घना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज. स्तुती कर त्या भगवंताची. तो देव असा आहे, काय करना तो सगळं करतो. खरं आई? हो. मग काय करू? त्याचा धावा कर. कुठं भेटेल तो? आहे देव कुठे नाही. देव जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. तो कुठं नाही. हरीचिया दासा हरी जाई दिशा, भावे जैसा तैसा हरी. अशा ठिकाणी तो भगवंत आहे. काय करू? 5 वर्षाचा असलेला ध्रुव निश्चय केला. आईचं दर्शन घेतलं महाराज. 5 वर्षाचा. आई खरंच मला असं आढळ पद जर मिळत असेल तर मी जाऊ का? कोणती आई म्हणाल महाराज 5 वर्षाचं बाळ आहे. 5 वर्षाच्या लेकराला जा म्हणून कसं म्हणत? आईचं दर्शन दिवसा संध्याकाळी घेतलं. भल्या पहाटे रात्रभर झोपला नाही तो ध्रुव. भल्या पहाटे उठला. आई झोपलेली आहे. दुरून पाहिलं, नमस्कार केला महाराज. लक्षात घ्या कधी कधी आपल्या घरातले वडील माणसं झोपलेले असतात, कोणी झोपलेलं असतं, त्यांना कशाला उठव म्हणून आपण त्यांचं दर्शन घ्यायला जातो. तुम्हाला विनंती आहे, कोणी जागे असूनही झोपलेला असेल
तर झोपलेल्या ठिकाणी त्याचे पाय पडायचं, दर्शन घ्यायचं, त्यांना उठवायचं आणि मग त्यांचं दर्शन घ्यायचं. झोपलेल्या ठिकाणी घ्यायचं नाही. झोपलेल्या ठिकाणी आता आपलं एकदा दर्शन घ्यायचं, म्हणून त्यावेळेला झोपलेल्या माणसांचं दर्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. दुरून नमस्कार केला. पहाटे 3ची वेळ महाराज ध्रुव असा जंगलात वनात निघाला. खूप अंतर 3 ते असं दिवस निघाला महाराज. खायला नाही, प्यायला नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. हे असं खूप अंतर वनामध्ये गेल्यानंतर ना वन माहीत ना रस्ता माहीत, काही माहित नाही. रस्त्यानं जाताना फक्त एकच श्री, तुम्ही म्हणा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण भजन करत ध्रुव वनामध्ये गेलेला आहे. अरण्य डोंगर आहे. झुळ 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 त्या ठिकाणी नदी वाहते आहे. नदी पार केलेला आहे. त्या वनाचं नाव मधुवन आहे. मधुवन. महाराज खूप अंतर चालत गेलेला. इकडं आई तळमळ करते आहे. आई आपल्या देवाऱ्यात गेलेली आहे. सकाळी उठलेला आहे, दर्शन घेतलेलं आहे. अंथरुणाकडे जाऊन बघते माझा ध्रुव नाही आंघोळ केला असेल. पहिला आम्ही त्याला लहानी म्हणायचं, आता बाथरूम झाले. त्या नाणीमध्ये बाथरूम मध्ये गेलेली आहे. माझं पिल्लू आंघोळ करून गेला असेल. त्याच्या अंगावरचं वस्त्र त्या ठिकाणी कालचं वस्त्र टाकून दिलं असेल. आई इकडे नाणीमध्ये जाऊन पाहतं, बाथरूम मध्ये जाऊन पाहतं, काही आहे ना, कोणतेही वस्त्र नाही महाराज. त्यावेळेला इकडं पाहते, तिकडं पाहते. रस्त्याने जात असताना रस्त्याने जाणाऱ्याला विचारते माझा ध्रुव पाहिला का देवीदास पटेल? माझा ध्रुव पाहिला का? माझा ध्रुव पाहिला का? जाणार येणार रस्त्यानं जाता जाता आई हे माय थांबा राजा, अर्ध्या तासामध्ये निघून जाणार. 4 वाजता तुम्ही इंटिमेशन दिले. विचारत होते बाबा
सरपंच साहेब माझा ध्रुव दिसला का? दादी आमचा ध्रुव दिसला का? मारुती ध्रुव पाहिलास का? आई प्रत्येकाला विचारत होती माझा ध्रुव दिसला का? नाही महाराज, गल्ली गल्लीनं फिरत होते, माझा ध्रुव कुणी पाहिला का? सांगाव, सांगा गे सांगा, माझा ध्रुव पाहिला का? नाही, एवढ्यावर थांबली नाही महाराज. गावात काही शहाणे माणसं असतात. जाऊन विचारलं, पण साहेब तुम्ही इकडं तिकडं फिरता, कुठं ध्रुवाला पाहिलंय? हा, तुम्ही रस्त्याने इकडं जाता, तुम्हाला गावागावच्या ओळखीत तुम्हाला विनंती आहे, कुठं माझा ध्रुव दिसला तर मला सांगावं. तुम्ही ह्या गावाला गेला त्या गावाला जाता, माझं कोण आहे या दुनियेत? सांगा आई आहे. नाही, एवढ्यावर नाही थांबले महाराज. गावात कोणी महाराज असतात, कोणी साधू असतात, कोणी संत असतात, कोणी ते पाहणारे असतात, ज्योतिषशास्त्र पाहणारे. त्यांना जाऊन विचारायचे, महाराज माझा ध्रुव कुठं असेल, कुठं असेल? काढून बघायचे महाराज. त्या काळात खरे खरे होते, सगळेजण शास्त्र काढून बघायचं. नाही माय, ध्रुव आपल्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठी निघालेला आहे असं शास्त्र सांगतं, असं त्याचं गोत्र सांगतं, त्याचं नशीब सांगतं, त्याचं कुंडली सांगते. ऐकायची, कष्टी व्हायची आणि भगवंताकडे जाऊन प्रार्थना करायची, देवा देवा धावरे